हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. आई, शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. इथेनॉल निर्मितीला अनुदान देण्याची साखर संघाची मागणी, वायुपुरवठा बंद झाल्यामुळे राज्यात खतांची टंचाई, विदर्भात पिकांवरील कीड रोगाचा प्रादुर्भाव, गोदावरी विकास महामंडळाची नवीन वेबसाईट, लातूरमध्ये शेतकऱ्यांसाठी ई जलसेवा सुविधा आणि खानदेशात 13 प्रकल्पामध्ये 100% पाणीसाठा. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरून स्थानिक बाजारपेठ पडल्यामुळे कारखाने प्रचंड अडचणीत आले आहेत. ऊस उत्पादनातला काही हिस्सा इथेनॉल निर्मितीकडे वळवून नुकसानीपोटीचे प्रति लिटर 10 रुपयांचे अनुदान केंद्र सरकारनं द्यावं, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या 58व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. अडचणीतील साखर उद्योगासंदर्भात इथेनॉल FRP दराने कर्ज, निर्यात सुविधा आणि आयात साखरेचे शुल्क वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद केल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खताचा तुटवडा जाणवत आहे. या संदर्भात केंद्र सरकारनं तातडीनं लक्ष घालावं, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी कापूस, तृणधान्य, सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. या पिकासाठी फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त संयुक्त खताचा वापर केला जातो. मात्र गेल्या 4 महिन्यापासून या खतांचा तुटवडा जाणवत आहे. खरीप हंगामात पावसानं ओढ दिल्यानंतरही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत पिकांना टिकवून ठेवणाऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांसमोर आता कीड आणि रोगापासूनचं पीक संरक्षणाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सोयाबीन, कपाशीसह धान पिकावर सध्या किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे सोयाबीन पिकाचे 40 ते 50% नुकसान होण्याची शक्यता आहे. कपाशीचे उत्पादन एकरी 2 क्विंटलनी तर धानाचे उत्पादन हेक्टरी 2 ते 3 क्विंटलनी घटण्याची शक्यता कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या धान उत्पादक जिल्ह्यामध्ये सर्वदूर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
नाशिक ते नांदेडपर्यंत असलेल्या मोठ्या धरणांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक चन्नावार बिराजदार यांनी नुकतंच या वेबसाईटचं उद्घाटन केलं. गोदावरी खोऱ्यात नाशिकपासून ते नांदेडपर्यंत असलेल्या मोठ्या धरणांमध्ये सद्यस्थितीला किती पाणीसाठा आहे हे या वेबसाईटच्या माध्यमातून कळणार आहे. त्याचबरोबर पावसाची नोंदही यावर होणार आहे. www.gmidcfloodcontrol.com असा या वेबसाईटचा पत्ता आहे. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या ई प्रशासन या कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक संगणकीय माहिती प्रणाली अर्थात ई जलसेवा हा उपक्रम राज्यातला प्रथम लातूरमध्ये सुरू करण्यात आला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून ही सेवा शेतकऱ्यांना मिळाली आहे. या सेवेतही लातूरनं आपला वेगळा पॅटर्न दाखवून दिला आहे. यात सुरुवातीला लातूर जिल्ह्यातल्या खुलगापूरमध्ये या बॅरेजेसच्या पाण्याची माहिती शेतकऱ्यांना SMS-वर दिली जाणार आहे. धरणातील उपलब्ध पाण्यानुसार पिकांचं नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना या सेवेची मदत होणार आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार वृष्टीमुळे जवळपास 13 मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये 100% पाणीसाठा निर्माण झाला आहे. भूजल पातळीत समाधानकारक वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात सुटला आहे. टोमॅटो आणि बटाटा पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 30 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून 12 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारावे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे आले या पिकात कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा प्लस हे जैविक बुरशीनाशक एकरी 2 किलो या प्रमाणात शेणखतामध्ये मिसळून शेतात टाकावे. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. चिकू कमाल 2000 रुपये, किमान 1500 रुपये. केळी कमाल 1700 रुपये, किमान 1200 रुपये. मोसंबी कमाल 4500 रुपये, किमान 3000 रुपये. आले कमाल 5000 रुपये, किमान 3000 रुपये. बटाटा कमाल 2000 रुपये, किमान 1500 रुपये. भेंडी कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. दुधी भोपळा कमाल 1200 रुपये, किमान 1000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये
पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. निसर्गाचा जणू वरद हस्त लाभलेलं महाराष्ट्रातील महाबळेश्वर. या परिसरातील शेतीचा सर्वाधिक भाग स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील जमीन, वातावरण, हवामान हे स्ट्रॉबेरीच्या पिकाला पोषक असेच आहे. स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये असलेले क जीवनसत्व, कॅल्शियम, फायबर तसेच इतर पोषक मूल्य जास्त असल्याने पर्यटकांकडूनही स्ट्रॉबेरीची वाढती मागणी असते. महाबळेश्वरच्या रस्त्यावर पाचगणीच्या जवळच असलेलं भिलार हे गाव स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील प्रगतिशील शेतकरी गणपत पारठे मागच्या 30 वर्षांपासून स्ट्रॉबेरी पिकाच्या शेतीमध्ये आधुनिकता आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतायत. महाबळेश्वरमध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरीचं पीक हे गेले 30-40 वर्षापासून इंग्रजांच्या काळापासून घेतले जाते. याच्यामध्ये लोकल व्हरायटी ऑस्ट्रेलिया होती. यामध्ये 1992 सालापासून सुधारणा होऊन 92 साली कॅलिफोर्नियातून संकरित व्हरायटी आयात केल्या आणि तिथपासून 100% ड्रीपवरती या व्हरायटी या महाबळेश्वरामध्ये सर्व शेतकरी करू लागले. 2000 सालापर्यंत या व्हरायटी दरवर्षी आम्ही 30 रोपं लावून करत होतो. परंतु 2 वर्षानंतर अशी काही काळ आला की पावसाळी प्रदेश असल्यामुळं ज्या वर्षी आणलेली रोपं ही त्याच वर्षी संपू लागली आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी भासू लागल्या. यासाठी आम्ही 2002 नंतर पणन महामंडळ यांच्यामार्फत काही रोपं मागवली. ती 2-3 वर्ष टिकली आणि पुन्हा त्याच्यामध्ये येणारे एवढ्या अडचणी आल्यात की आयात करणं, परदेशावर अवलंबून राहणं, मदर प्लॅन्टचा पॅटर्न अमेरिकेचाच असणं या शेतकऱ्यांना समस्या भेडसावू लागल्या. त्यानंतर आम्ही मग दरवर्षी आम्हाला प्लॅन्ट आयात करावी लागले आणि या प्लॅन्टची मदर प्लॅन्टची किंमत साधारणतः एका प्लॅन्टची किंमत 30 रुपये. अशाप्रमाणे एका एकरामध्ये 22,000 रोपे बसत होती. हा मोठा खर्च शेतकऱ्याला सहन होत नव्हता. म्हणून साधारणतः मदर प्लांट आपण थोडी 2,000 घ्यावी आणि त्याची नर्सरी स्वतः बनवावी याची तयारी शेतकऱ्यांनी केली व अशा जागा त्यांनी जिथं पाऊसमान नाही अशा ठिकाणी जागा शोधल्या. सातारा परिसर, फलटण परिसर जिथं शून्य म्हणजे 5% 2% पाऊस होतो आणि त्यामध्ये आपली नर्सरी तयार करून उचलून रोपे परत आपल्या ठिकाणी आणायचे आणि लावायचे. हा आमचा प्रयोग दरवर्षी चालू होता. पण यातही आम्हाला फार कष्ट होऊ लागलं कारण त्याच्यामध्ये आणलेली रोपं 30% तरी मॉर्टॅलिटी होऊन मरू लागली. आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत सुधारित वाणांचा वापर करत ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून घेत स्ट्रॉबेरीच्या जास्तीत जास्त उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं जातं. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि कृषी विभागाच्या माध्यमातून हरितगृहाची उभारणी करण्यात आली. अमेरिका आणि इटालीमधून स्ट्रॉबेरीच्या विविध जातींची रोपं आयातही करण्यात येतात. जून-जुलैमध्ये किंवा मे महिन्यामध्ये मदर प्लांट अमेरिकेतून आयात करायची. ती किती नॉमिनल एका 10 गुंठ्यामध्ये साधारणतः 3,000-4,000 मदर प्लांट बसतात. मग त्याच्यापासून आपली पहिली स्वतःची नर्सरी तयार करायची. एका रोपापासून साधारण 20 रोपे आम्ही घेऊ लागलो आणि असा प्रयोग यशस्वी झाला की ती आम्ही रोपे आमच्याच बांधावर निर्माण केल्यामुळं आणि या रोपाचं असं तंत्र आहे की या रोपाला कमीत कमी 150 ते 200 तास चिलिंग आवर मिळावे लागतात. मग त्याची उत्पादन क्षमता वाढते. आज महाबळेश्वर हा थंड प्रदेश असल्यामुळे नर्सरी थंड प्रदेशातच केली जाते. त्याच्यामुळं आम्ही 11 जण यशस्वी झालो. 0% मॉर्टॅलिटी आली
आणि मग पुढं हे आम्ही इतर शेतकऱ्यांना पसरवण्याचा प्रयत्न केला. आत्ता आमच्याकडे 70 हरितगृह आहेत आणि पॉलीहाऊस आहेत. त्याच्यामुळं 70मधले 70 शेतकरी आणि त्याच्याबरोबर आमचे स्वतःची लावून जी रोपं राहतील ते आम्ही इतर शेतकऱ्यांना बी छोट्या मोठ्या देऊ लागलो. त्याच्यामुळं आम्हाला दुसऱ्या कंपन्यांवर अवलंबून राहू लागलं नाही. या 3 वर्षामध्ये मी स्वतः आणि 1-2-3 शेतकऱ्यांनी सॉइललेस आणि कोकोपीटमध्ये हरितगृहामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं 0% फ्युमिगेशन करावं लागतं. 0% आपल्याला बेन्नी आणि मजुरी याच्यामध्ये 80 ते 90% कमी झालेलं आहे. असा हरितगृहामध्ये आम्ही कोकोपीटमध्ये नर्सरीचा प्रयोग केला 3 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही अतिशय अजूनही आम्ही यशस्वी झालो. याचं कारण सॉइललेसमुळं आपल्याला दरवर्षी कुठलंही केमिकल फवारणी करावी लागत नाही आणि फवारण्या अतिशय कमी, मजुरी अतिशय कमी. तुम्हाला सांगतो 5च मिनटं याला पाणी द्यावं लागतं. 5 मिनटंसुद्धा जास्त होतं. म्हणजे जवळजवळ 95% पाण्याची बचत, 90% लाईटची बचत आणि घरच्या घरी ही शेती करायला आम्हाला अतिशय आता ही सोय उपलब्ध झालेली आहे. थंडीच्या काळात थंडीतील जातीच्या रोपांची लागवड तर उन्हाळ्याच्या काळात उन्हाळ्यातील जातीच्या रोपांची लागवड केली जाते. शिवाय सेंद्रिय खतं, ड्रीप इरिगेशनचा वापर काटेकोरपणे आणि वेळेमध्ये व्यवस्थापन केल्यामुळे तयार होणाऱ्या स्ट्रॉबेरीची चव, चमक आणि दर्जा उल्लेखनीय ठरतो. स्ट्रॉबेरीची रोपं आम्ही रानं तयार करून घेतो आणि एका एकरामध्ये बेड तयार करून सेंद्रिय खतं टाकून त्याच्यामुळे ड्रीप अंथरलं जातं आणि एका एकरामध्ये 22,000 रोपं बसतात. त्यावेळेला आम्ही सेंद्रिय पद्धतीनंच ही नर्सरी तयार केल्यामुळं आम्हाला त्याचा उपयोग सेंद्रिय शेती करण्यामध्ये फायद्याचा ठरतो. तर याच्यावर कीड रोग कमी प्रमाणात येतात. तर ज्या वेळेला लागवड केल्यापासून साधारणतः सप्टेंबरच्या 10 तारखेपासून ते ऑक्टोबर एंडपर्यंत आम्ही या स्ट्रॉबेरीची लागवड करतो. या 2 महिन्यामध्ये सुरुवातीच्या ज्या गोड व्हरायटी असतात किंवा विंटरमध्ये ज्या टिकतात अशा व्हरायटी विंटर डॉन, नाभिला ह्या सुरुवातीला लावतो. ज्या व्हरायटी मार्केटला एप्रिल मेमध्ये पुढं चालतात आणि टिकाऊ क्षमता असणारी एकमेव व्हरायटी म्हणजे कॅमारोजा, ती आम्ही ऑक्टोबरच्या एंडला लागवड करतो. ऑक्टोबर एंडपासून मार्केटला सुरुवात होते. सुरुवातीला आमचे 4 आणि 2 किलो जरी माल असला तरी आम्ही इथं पर्यटक ज्या वेळेला येतात महाबळेश्वरला त्यावेळेला उच्चांकी दर साधारणतः 300 रुपये प्रमाणे आम्हाला सुरुवातीला मिळतो. त्यानंतर असते आम्ही जास्त माल वाढल्यानंतर आम्ही मुंबई मार्केट, पुणे मार्केट, बँगलोर मार्केट आणि दिल्ली या ठिकाणी पाठवतो. डिसेंबर आणि जानेवारीपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन चालू होतं. आमची श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्था आणि स्ट्रॉबेरी खरेदी विक्री संघ यांच्यामार्फत आम्ही एक प्रिक्युलिंग युनिट इथं उभारलेलं आहे. मग संपूर्ण 1300 ते 1400 शेतकरी या तालुक्यामध्ये आहेत. ते स्वतःचा माल या प्रिक्युलिंग युनिटवर घेऊन येतात आणि तिथून काही प्रमाणात प्रिक्युलिंग केलेला माल हा या मॉलसाठी चालला जातो. त्याच्यामध्ये रिलायन्सची मग आम्ही त्यांना जागेवरच दिल्यामुळे रिलायन्स कंपनीने इथं मोठा कॅम्प लावलेला आहे. तिथं ते त्यांच्या रेफर व्हॅनमध्ये संपूर्ण भारतभर हा माल विक्रीला नेतात. हा झाला वेगळा एक प्रकारचा कोल्ड चेनमधला माल झाला. पण आमच्याकडं स्वतःचं प्रिक्युलिंग असल्यामुळं हा झाला. पण आत्ता आमचा मानस आहे की शेतकऱ्यांनी थेट विक्री कशी करायची याच्यासाठी आपला आताचं शासनाची आम्हाला याच्यामध्ये मदत म्हणजे जागा उपलब्ध करून देणे. त्याच्यामुळं ग्राहकांना कमी पैशात माल मिळेल, शेतकऱ्यांना वाढवून माल मिळेल. कारण दलालांना मध्ये 10% ते 15% आम्हाला द्यावे लागतात आणि त्याच्यामुळं आपल्याला कशा पद्धतीने दलालांनी विक्री केली आहे ही शेतकऱ्याला माहीतच पडत नाही. 8-8 दिवसांना आम्हाला पट्टे येतात. तेव्हा आजचा रेट हा 8 दिवसांना आम्हाला कळाला जातो. रोजचा रेट आम्हाला रोज मिळावा, शेतकऱ्यांना थेट विक्रीची संधी आणि जागा उपलब्ध करून द्यावी. हे स्ट्रॉबेरीच्या बाबतीतच नाही पण आम्ही भाजीपाला पण घेतो. सर्व भाजीपालासुद्धा अशा पद्धतीनं विक्री केला गेला तर नक्की शेतकऱ्यांना 20-30% उत्पादन जास्त मिळालेलं असतं आणि त्याच्यात 20-30% जास्त नफा मिळेल.
आधुनिक पद्धतीनं केल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये 10-12 टन स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं. यामध्ये वाढ करण्यासाठी या भागात संशोधन केंद्र उभारण्याचाही सरकारचा विचार आहे. शिवाय राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या द्वारा विविध फळांच्या अधिकाधिक उत्पादनासाठी अनुदान सुद्धा देण्यात आलंय. संशोधन हे स्ट्रॉबेरीबाबत अद्याप झालेलं नव्हतं, तसं संशोधन केंद्रही नव्हतं. पण अलीकडे आपल्या इथं एक संशोधन केंद्र शासनाने मंजूर केल्यामुळे ते लवकरच उभारणी होत आहे, की जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, संशोधनामुळे जे विविध शिफारशी मिळतील विद्यापीठाच्या, त्या आधारे विविध प्रयोग आणि शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग आणि शास्त्रज्ञांचे ज्ञान या दोन्हीची सांगड घालून भविष्यात यांना मोठ्या प्रमाणात इथं फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, आपण इथं विविध योजना ज्या राबवल्यात स्ट्रॉबेरीसाठी, त्या फळ पिकासाठी आपण राष्ट्रीय फलोत्पादन अभियान हे 2005-06 सालापासून अंमलात आलेलं आहे. त्या अंतर्गत आपण त्यांना विविध, जसं हरितगृह असेल, त्या हरितगृहाची आपण इथं उभारणी केलेली आहे. प्रामुख्याने आपण जे क्षेत्रविस्तार म्हणजे स्ट्रॉबेरी फळपीक हे वाढण्यासाठी क्षेत्रविस्तार शेतकऱ्यांच्या शेतावर करतो, त्यासाठी त्यांना आपण ह्या योजनेमधून अनुदान दिलेलं आहे. तसेच मल्चिंग असेल, मल्चिंगसाठी अनुदान दिलेलं आहे. पुन्हा त्यामधले जे ठिबक असेल, ठिबकसाठी आपण अनुदान दिलेलं आहे. पॅक हाऊस जे स्ट्रॉबेरी पिकासाठी अत्यंत गरजेचं आहे, तर त्यासाठी आपण उभारणीसाठी त्यांना अनुदान देत आहोत, की ज्या पॅक हाऊसमध्ये ते प्रतवारीकरण स्ट्रॉबेरीची केली जाते, जेणेकरून प्रतवारी करून ते पॅकिंग करण्यासाठी त्यांना उपयुक्त ठरतं. स्ट्रॉबेरीचा उपयोग जाम, जेली, आईस्क्रीम, ज्यूस यासाठी तर केला जातोच, पण आता वाईनसाठी सुद्धा स्ट्रॉबेरीचा उपयोग केला जाणार आहे. कृषी विभागाच्या वतीनं या फळाच्या दर्जेदार उत्पादन वाढीसाठी विविध योजनांच्या द्वारे शेतकऱ्यांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. फक्त या फळपिकाचं एकच वैशिष्ट्य आहे, हे नाशवंत आहे, म्हणजे जास्त काळ आपण हे टिकत नाही एक गोष्ट. त्यामुळे ते दूरपर्यंत नेण्यासाठी त्याला जी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे प्री कूलिंग युनिट असेल, की ते त्यांना भविष्यात द्यायचं आहे आपल्याला. पुन्हा वातानुकूलित वाहन असेल, की ज्यामधून ते कुठेही आपण ट्रान्सपोर्ट करू शकू इझिली. कारण ते जर त्याला कंट्रोल कंडिशन जर नाही मेंटेन केली तर ते जास्त दिवस टिकणार नाही. पुन्हा दुसरी गोष्ट जी आहे, ते आता पुढच्या काळात जाऊन आपण त्यांना हे करणार आहोत, की जे प्रोसेसिंग युनिट असेल, की समजा लो ग्रेडचा जो माल आहे तो प्रोसेस केल्यानंतर त्याच्यापासून विविध प्रकारचे जाम तयार होतील, जेली तयार होतील. आज चॉकलेट आहे समजा त्या स्ट्रॉबेरीचे, पुन्हा शेक आहेत, ज्यूस आहेत, आईस्क्रीममध्ये वापर केला जातो. अशा विविध ह्याच्यात त्याचा आजच्या घडीला यूज होतो. मग काही अंशी ते तुमच्या विविध रोगावर असेल, आजारावर असेल, विविध कॉस्मेटिकसारखे हे असेल, वाईनसाठी सुद्धा भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे, वाईन तयार करण्यासाठी. त्यामुळे जे प्रोसेसिंग युनिट जर तयार झाले, त्याच्यापासून त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि जेणेकरून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मोबदला मिळेल. हा आमचा इथून पुढचा भविष्यातला प्रयत्न राहणार आहे. पुन्हा दुसरी गोष्ट, त्यांना कोल्ड स्टोरेज लागणार आहे, तर तेही देणार आहे. आणि दुसरं, फ्रोझन केलेली स्ट्रॉबेरी जी आहे त्याचं कालावधी जास्त काळ टिकतो आणि ते कुठेही पाठवू शकतो आपण फ्रोझन केलेलं स्ट्रॉबेरी. आणि त्याला दर निश्चित ऑफ सीझनमध्ये ते विक्री करता येऊ शकते. कारण आता सीझन संपल्यानंतर माल अवेलेबिलिटी जर त्याला जर आपण स्टोरेज करू शकलो नाही, किंवा त्याला त्या फॉर्ममध्ये फ्रोझन फॉर्ममध्ये केलं, तर ते पुढच्या कालावधीत आपल्याला त्याला रिटर्न जास्त मिळतील आणि तो खर्च येईल. समजा आपण ते खर्चापेक्षा उत्पन्न जास्त मिळेल. हा आमचा पुढच्या कालावधीचा प्रयत्न राहणार आहे. सुधारित तंत्रज्ञानानं स्ट्रॉबेरीची शेती केल्यामुळं अचूक अंदाजानं मालाची तोडणी, हाताळणी, पॅकिंग, शिवाय कोरुगेटेड बॉक्समधून आकर्षक पॅकिंगमध्ये मालाची विक्री केल्यानं शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवणंही सुलभ होतं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.